लट होतंय, वेळेवर आठवत नाही, आणि खाली तुम्ही मस्त तयारी करता आणि पुढे गेले की विसरून जातं. होतंय ना असं? ब्लँक होऊन जात आहे. पुढे गेल्या काय आठवतच नाही, आणि पुढे गेले की आठवत नाही. बरोबर आहे ना? तर होतं, धडधड होतं, लटलट होतं, वेळेवर आठवत नाही. आणि कधी कधी असं होतं, पुढे गेल्या वेगळंच बोलून जाता. आहे ना? हा. आणि मग तुम्ही घरी गावाकडे आल्यावर, घरी आल्यावर किंवा मित्राला कोणतरी विचारता कसं झालं माझं भाषण. आणखीन एक अनुभव सांगतो तुमचा तुमचा सगळ्यांचा. खाली बसल्यानंतर ना तुमचा चेहरा असा निखळ असतो, काही नसतो, नॉर्मल असतो. पुढे गेल्यानंतर फार चेहराच बदलून जातो. आणि ते जाणवतं यांचा चेहरा कसला झालाय. भीतीपोटी. भीतीपोटी. इतकं नॉर्मल व्हायचंय ना, आता इतकं नॉर्मल व्हायचंय ना. तुम्ही नवीन आहात हे कळलंच नाही पाहिजे. आणि मग तुम्ही नवीन आहात हे कशाहून कळतं माहितीये का? श्रोत्यांना कधीच दाखवू नका की तुम्ही नवीन आहात म्हणून. आणि तुम्ही नवीनपणा सहज दाखवून देता. आम्ही नाही दाखवत. तुम्ही फार इमानदार असता. तुम्ही कसा दाखवता माहितीये का? तुमचा नवखेपणा कसा दिसतो माहितीये का भाषण करताना? तुम्ही तो दाखवायचा नाही. आणि तुम्ही कसा दाखवता मी सांगतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, नजर कुठे जाते? अध्यक्ष तिथं आहे का? अध्यक्ष इथं आहे. मग तुम्ही सहज ठरवा असं तयारी करतानाच की आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, नजर अध्यक्षाकडे गेली पाहिजे. तुम्ही गोंधळलेले असता. आणि तुम्ही काय करता माहितीये का? भाषण पाठ केलेलं असतं, म्हणून ते आठवण्याचा प्रयत्न करता. आणि आठवण्याच्या नादात नजर जाते इकडं. अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे वरती नसतात, इकडे आहेत. मग तुम्ही इतकं सहज स्वतःला सराव करून घ्या की आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे त्यांच्याकडे बघून बोला. यालाच म्हणायचं भाषण करताना तुमची नजर श्रोत्यावर असली पाहिजे, लोकांवर नजर असली पाहिजे. तुमच्या भीतीपोटी तुम्ही लोकांना नजर भिडवून बोलू शकत नाही. होतंय ना असं? एक गोष्ट लक्षात ठेवा, भाषणाचा, बोलण्याचा प्रभाव फक्त 40%. शब्दाचा जो प्रभाव आहे ना तो फक्त 40%. उर्वरित सगळा प्रभाव बॉडी लँग्वेजचा आहे. म्हणून बॉडी लँग्वेजवर काम करा. आणि मी तुम्हाला पहिला एक सल्ला देईल की मी भीत नाही असा अभिनय करायला शिका. मी भीत नाही असा अभिनय करा. मग तुम्ही काय करता? तुम्ही भीती दाखवताय लोकांना, सहज दाखवताय लोकांना भीती. आम्ही भीती दाखवत नाही. बरं, भीती नसते का आमच्या मनात? आमच्या पण मनात भीती असते, पण रोज रोज बोलून ती नॉर्मल झालेली असते. थोडीफार असतेच. थोडीफार भीती माणसाला असलीच पाहिजे, नाही तर काही बोलेल ना माणूस. थोडीफार तर असलीच पाहिजे भीती. आणि दुसरी गोष्ट, आमच्यामध्ये तुमच्यामध्ये फरक काय? आमची भीती बोलून बोलून थोडी नॉर्मल झाली. थोडीफार असते कोणालाही, थोडी असावी. दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला लाज वाटत नाही. आम्ही फार निर्लज्ज होऊन बोलतो. तुम्हाला काय माहितीये का? तुम्ही पहिल्यांदा बोलताय म्हणून फार लाज वाटते. का? लोकांसमोर जायचं नाही ना कधी, म्हणून लाज वाटते. म्हणून पहिला आणखीन एक की लोक लोक कोणाला नावं ठेवतात. आणि 40% लोक भगवंतानं त्यासाठी जन्माला घातलेत. त्यांनी फक्त लोकांना नावं ठेवायचं. आणि हे लोक कधी मोठं होत नाहीत. नावं ठेवणारे माणसं कधी मोठं होत नाहीत. आणि मोठी होणारी माणसं कधी कोणाला नावं ठेवत बसत नाहीत. हा साधा संदेश लक्षात राहू द्या. आता तुमच्यात आणि वक्त्यात बदल काय सांगतो. वक्ता बॉडी लँग्वेज सहित मी घाबरतच नाही असा अभिनय करत बोलतो. मला भीती वाटत नाही असा अभिनय करा. तुम्ही एखाद्या लेकरानं जर काही गुन्हा केला ना, तर लेकरू काय करतं माहितीये का? असं अभिनय करतं की मी काहीच केलं नाही. नाही मम्मी, मी काहीच केलं नाही, अशी नजर करतो, असं बॉडी लँग्वेज करतं. आणि ते सिद्ध करतं स्वतःला, मला काही नाही, मी काहीच केलं नाही. तसं मला काहीच भीती वाटत नाही असा अभिनय करत करत बोलायला सुरुवात करा. भीतीला मध्येच राहू द्या, ती बॉडी लँग्वेजवर दाखवू नका. नजर, तुमची नजर ही श्रोत्यांना संवाद साधल्यासारखं असलं पाहिजे. आणि नजर जर तुम्ही संवाद साधल्यासारखं नजर लोकांना नजरेला नजर देऊन जर बोलायला लागलात ना, तर मग मात्र हातवारे येत राहतील. आणि हातवारे आल्याशिवाय तुमचा चेहरा सुद्धा निखळ होणार नाही, असा सहजता येणार नाही चेहऱ्यावर. तुम्ही बघा ना, मी तुम्हाला प्रयोग करून दाखवतो. तुम्ही जर असं बोलायला लागलात ना, तर चेहरा तेवढा खुलत नाही. आणि तुम्ही जर हातवारे करून बोलायला लागलात ना, चेहरा आपोआप खुलतो. हात वारे आल्याशिवाय चेहऱ्याचे एक्सप्रेशन येत नाहीत. म्हणजे हातवाऱ्याचे आणि चेहऱ्याचे संबंध आहेत.
हातवारे करून बोला, हात हलवत बोलत जा. घरी जसं बोलताय ना हातवारे करून, तसं हातवारे करून बोला. तुमचं बॉडी लँग्वेजच बदलतं, तुमचं नाव जरी घेतलं तरी. कधी कधी तुम्ही ना असं पब्लिकमध्ये बसलेले असता आणि मग कोणीतरी पुकारतो, अँकरिंग करणारा, आता अमक्या अमक्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्याचा चेहराच बदलून जातो फार. आधी चांगला नॉर्मल असतो, पण त्याचं नाव घेतल्यानंतर त्याचं एक्सप्रेशनच बदलून जातं. आणि सत्काराला बी पुढे बोलवलं ना, कधी कधी सत्काराला पुढे बोलावलं ना, तरी पण भीती होते, भीती वाटायला लागते. तुम्हाला बोलायचं नाही, तुम्हाला काहीच बोलायचं नाही, फक्त पुढे येऊन सत्कार घ्यायचा आहे, तरी सुद्धा तुमच्या मनात भीती असते. का बरं? बोलायला लावतील. बरं ठीक आहे, कधी कधी तर असं पण होतं मॅडम की तुम्हाला बोलायचं नाही आहे हे माहिती आहे 100%, सत्काराला पुढे जायचंय, तरी सुद्धा भीती आहे मनात, भीतीपोटी. आता नाकारायचं नाही, इथून पुढे उलट माईक हातात घ्यायचं. तुम्ही घेणार माईक हातात, मला माहिती आहे. हे प्रशिक्षण झालं ना, तुम्ही गावाकडे जाऊन संधी शोधणार, कुठेही संधी शोधणार, अंत्यविधीला सुद्धा बघणार तुम्ही, कोण कवा मरतय, मी कवा बोलतो. आणि जेवढी संधी घ्याल ना तेवढं तुम्ही परफेक्ट व्हाल. आणि इथून गेल्यानंतर 100% तुम्ही संधी शोधणार. इथून मागं काय होतं माहितीये का, व्यासपीठ सोडायचं, नको बोलायचं, म्हणजे पळवाट काढायची. आणि प्रशिक्षण केल्यानंतर तुम्ही संधी शोधणार, मी कुठं बोलणार आहे हे शोधणार आहे तुम्ही. चला, आता लक्षात ठेवा, हातवारे आले पाहिजे, बॉडी लँग्वेज आलं पाहिजे, सगळ्यांकडे पाहून बोललं पाहिजे, एकाच माणसाकडे पाहून जास्त वेळ बोलायचं नाही. होतं कधी कधी एखादा वक्ता काय करतो, एकाच माणसाकडे बघून बोलतो, पण ते बिचारा ते वाटतं माझ्याकडेच काय बघायला लागलाय. बरं पुरुष असेल तर ठीक आहे, लेडीज असेल तर मेला माझ्याकडेच काय बघतोय सारखा. नजर तुमची ना श्रोत्यावर सारखी फिरली पाहिजे, सारखी सातत्यानं. तुम्ही इथे एवढे लोक बसलेले आहेत, प्रत्येकाला वाटत असेल सर माझ्याशी बोलतायत. श्रोत्यांना प्रत्येकाला वाटलं पाहिजे वक्ता आमच्याशी बोलतोय, प्रत्येकाला वाटलं पाहिजे. आणि याला म्हणायचं संवाद साधल्यासारखं केलेलं भाषण. इतकं नॉर्मल करा ना भाषण, इतकं नॉर्मल करा ना. मी तुम्हाला आता सांगेल, तुम्ही भाषण करायचंच नाही, तुम्ही संवाद साधायचा, तुम्ही बोलायचं लोकांना. आणि संवाद साधण्यासाठी कुठं भाषणाची सुरुवात करावी लागते हो? नाही. कुठं भाषणाचा शेवट करावा लागतो? अजिबात नाही. कुठं भाषणामध्ये 4 वेळा घ्यावा लागतात? अजिबात नाही. मग तुम्ही संवाद साधल्यासारखं ज्यावेळी बोलायला लागणार ना, त्यावेळी लोकांना वाटणार हे आमच्याशी बोलते. आणि ज्यावेळी तुम्ही रट्टा मारून बोलणार ना, पाठांतर करून बोलणार ना, त्यावेळी लोकांना माहितीये ह्याला बोलायचंय म्हणून बोलतोय, ह्यानं पाठ केलंय. कारण त्याची नजर सांगते, त्याचे हातवारे सांगतात, त्याचे काहीच एक्सप्रेशन येत नाही. तुम्ही पाठांतरातली गोष्ट बोलताना तुमच्या चेहऱ्याचे हावभाव येणार नाहीत, एक्सप्रेशन अजिबात येणार नाही, नजर अजिबात येणार नाही, भाव येणार नाहीत, हातवारे येणार नाहीत. परिणामी लोकांना सहज कळतं तुम्ही केलेलं भाषण हे पाठ केलेलं भाषण आहे आणि उगा औपचारिकता म्हणून करताय. म्हणून ती औपचारिकता डोक्यातून काढून टाका. हा भाषण कला प्रशिक्षणाचा कोर्स आहे, हे ट्रेनिंग भाषण कला प्रशिक्षणाचं आहे. इथं फक्त भाषण करायचंय. आणि भाषण म्हणजे काय माहितीये का, भाषण म्हणजे काय माहितीये का, भाषण म्हणजे बोलणं, बोलणं म्हणजे भाषण. पूर्वीचे लोक म्हणायचे, त्यांचं माझं गेल्या 10 वर्षापासून भाषण नाही, म्हणायचे की नाही, 10 वर्ष झालं आमचं भाषणच नाही. भाषण म्हणजे बोलणं हो. भाषण नाही म्हणजे काय, बोलणं नाही. अरे बोलणं म्हणजे भाषण आहे, भाषण म्हणजे बोलणं आहे. त्याला काही वेगळं साचबद्ध करण्याचा प्रयत्न करूच नका. मोकळं बोला, आहे ते बोला, जसं आहे तसं बोला. याला अजिबात काही नियम नसतात, हे डोक्यात राहू दे.